शेअर मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ समजून घ्या. स्टॉक मार्केट नॉलेज मराठी पार्ट 2. स्टॉक. स्टॉक हा एका कंपनीच्या मालकीच्या युनिटचा भाग असतो. समजा एका व्यक्तीने कंपनीचे 15 युनिट्स घेतले तर तो त्या कंपनीचा छोटासा मालक बनतो. शेअरहोल्डर. शेअरहोल्डर हे ते लोक असतात ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतात किंवा ते विकत घेतात. शेअर्स 2 स्वरूपात असतात. एक कागदी स्वरूपात म्हणजेच फिजिकल फॉर्ममध्ये. 2 डीमॅट स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन फॉर्ममध्ये. एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर त्याला त्या कंपनीचा नफा तोटा तसेच मतदान अधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे अशी जागा जिथे तुम्ही तुमचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता. भारतात 2 प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि 2 नॅशनल स्टॉक एक्सचेंज. डिव्हिडंड. डिव्हिडंड हा प्रत्येक कंपनीच्या नफ्याचा एक छोटासा भाग असतो. कंपनी तो भाग आपल्या शेअरहोल्डर्सला डिव्हिडंड स्वरूपात देते. उदाहरणार्थ टाटा मोटर्स कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला प्रति शेअर 3 रुपये डिव्हिडंड दिला. व्होलॅटिलिटी. जर एखाद्या शेअरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार होत असतील तर त्याला हाय व्होलॅटिलिटी म्हणतात. आणि जर त्या शेअरच्या किमतीत कोणताही मोठा बदल होत नसेल म्हणजेच चढउतार कमी असतील तर त्याला लो व्होलॅटिलिटी म्हणतात. IPO. IPO म्हणजे इंटरनल पब्लिक ऑफरिंग. जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत झाले आणि त्या कंपनीने प्रथमच सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून पैसे उभा करून त्यांना काही प्रमाणात शेअर्स वाटप केले तर त्या शेअर्सला IPO म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा IPO आला तेव्हा कंपनीने सार्वजनिक गुंतवणूकदारांना ऑफर दिली की त्यांनी आमच्या IPOमधील एक लॉट घ्यावा. त्या लॉटमध्ये 214 शेअर्स असतील आणि जास्तीत जास्त 13 लॉट एक शेअरहोल्डर खरेदी करू शकतो.
बुल विसेस बिअर मार्केट. बुल मार्केट जेव्हा शेअर बाजार सतत वाढत असतो आणि बहुतांश कंपन्यांचे शेअरच्या किमती वाढत जातात तेव्हा त्या स्थितीला बुल मार्केट म्हणतात. बिअर मार्केट जेव्हा शेअर बाजार सतत घसरत असतो आणि बहुतांश कंपन्यांचे शेअरच्या किमती कमी होत जातात तेव्हा त्या स्थितीला बिअर मार्केट म्हणतात. बॉन्ड्स जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीत किंवा सरकारी योजनेत गुंतवणूक करतो आणि त्यावर त्याला ठराविक व्याज मिळते अशा प्रकारच्या गुंतवणुकीला बॉन्ड्स म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला कर्ज देणे आणि त्यावर निश्चित व्याज मिळवणे म्हणजेच बॉन्ड्स इन्व्हेस्टमेंट होय. ब्रोकर तुम्ही थेट स्टॉक मार्केटमध्ये जाऊन शेअर्स खरेदी करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला दलाल म्हणजेच ब्रोकर आवश्यक असतो. ब्रोकर तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडून देतो आणि तुम्हाला जे शेअर्स खरेदी विक्री करतात त्यावर तो काही प्रमाणात शुल्क ब्रोकरेज चार्ज आकारतो. या दलालांना ब्रोकरेज म्हणतात. आता हे ब्रोकरेज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ एंजल वन, ग्रो ॲप, झिरोदा इत्यादी. एंजल वन, ग्रो, झिरोदा. इंडेक्स फंड्स. इंडेक्स म्हणजे अनेक कंपनींच्या स्टॉकची यादी किंवा गट. या स्टॉकच्या यादीच्या मदतीने विविध कंपन्यांची कामगिरी समजून घेता येते. उदाहरणार्थ निफ्टी 50 हा एक इंडेक्स आहे ज्यामध्ये टॉप 50 कंपन्या समाविष्ट असतात. या 50 कंपन्यांच्या कामगिरीवरून संपूर्ण बाजाराची स्थिती समजण्यास मदत होते. ETF म्हणजे अनेक कंपन्यांच्या स्टॉक्सचे, बॉन्ड्सचे किंवा कमोडिटीजचे कलेक्शन करून तयार केलेली एक बास्केट. या बास्केटला ETF म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड असे म्हणतात. ETFची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर आधारित ठरते. ETFमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटीजचा समावेश असतो जसे की स्टॉक्स, बॉन्ड्स आणि कमोडिटीज. लायबिलिटीज म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीची आर्थिक दायित्व. तुमच्यावर जितकी अधिक जबाबदारी लायबिलिटी असेल तितकी जास्त कर्जाची परतफेड करावी लागते. लायबल या शब्दाचा अर्थ जबाबदार असा होतो.
म्हणजेच तो व्यक्ती किंवा कंपनी त्या कर्जाच्या परतफेडीसाठी जबाबदार असते. म्हणूनच या आर्थिक जबाबदाऱ्यांना लायबिलिटीज असे म्हणतात. मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे असे आदेश ज्यामध्ये शेअर्स बाजारभावाने खरेदी किंवा विक्री केले जातात. यामध्ये शेअर्स मिळण्याची हमी असते, परंतु त्यांची किंमत निश्चित नसते. म्हणजेच हे अशा प्रकारे असते जसे की तुम्ही एखादी वस्तू बिना भाव करता विकत घेत आहात. लिमिट ऑर्डर. लिमिट ऑर्डर म्हणजे असा आदेश ज्यामध्ये तुम्ही निर्धारित किमतीवर शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. म्हणजेच तुम्ही एखादा चांगला शेअर तुमच्या ठरवलेल्या किमतीत खरेदी करू शकता. यालाच लिमिट ऑर्डर असे म्हणतात. स्टॉप लॉस ऑर्डर. स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे असा आदेश ज्यामध्ये आपण आधीच ठरवतो की तोटा झाल्यास शेअर कोणत्या किमतीला विकावा किंवा खरेदी करावा. यालाच स्टॉप लॉस ऑर्डर म्हणतात. मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचे असेल तर स्टॉक मार्केट नॉलेज मराठी या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ नक्की पहा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.